महात्मा फुलेंच्या जीवन कार्यावर जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा नेमकेपणाने महात्मा फुलेंच्या जीवन कार्यावर एक चित्रपट येतो आणि त्याला विरोध कोण करतं तर ब्राह्मण महासंघ करतो. आता खरं पाहता या ब्राह्मण महासंघाला संपूर्ण ब्राह्मण जातीचं प्रतिनिधित्व म्हणावं का हा प्रश्न आहेच, परंतु दुसरी कुठलीही ब्राह्मणांची संघटना ब्राह्मण महासंघाने घेतलेल्या भूमिकेला विरोध दर्शवत नाही आणि फुलेंच्या एकूण जीवन कार्याला समर्थन देण्यासाठी कुठलीही ब्राह्मण संघटना समोर येत नाही. तोपर्यंत आपल्याला ब्राह्मण महासंघालाच ब्राह्मण जातीचं प्रतिनिधित्व समजायला आपल्याला भाग पडलं जातं. म्हणजे हा जो काही योगायोग समोर येतो की जेव्हा जेव्हा महात्मा फुलेंवर चर्चा समोर येते तेव्हा तेव्हा ब्राह्मण जातीतून येणारे लोक किंवा ब्राह्मणी विचारसरणी बाळगणारे लोक आपल्या समोर अडथळा म्हणून उभे राहतात. असो, परंतु तरी महात्मा फुलेंचं जे जीवन कार्य आहे या जीवन कार्याला उजाळा देण्यासाठी आणि त्यांचं जीवन कार्य सर्वसामान्य लोकांमध्ये घेऊन जाण्यासाठी DYFI सारखी अत्यंत क्रांतिकारी तरुणांची संघटना पाऊल उचलते आणि पुढे जाते, हे अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. खरं तर ती हे काही नव्यानं ते करत नाहीत. DYFI नेहमीच महात्मा फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित आहे. महात्मा फुलेंच्या जीवन कार्यावर जेव्हा आपण बोलतो तेव्हा 2-3 पैलू आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. त्यांचं जे मुख्यतः जीवन कार्य आहे ते शिक्षण, सामाजिक समता, जाती प्रथेचा विरोध आणि लिंगभेद निर्मूलन, जाती निर्मूलन आणि आर्थिक शोषणाविरुद्धचा लढा हे समग्रपणे आपल्या समोर येतं. महात्मा फुलेंनी आयुष्यभर जे काही कार्य केलेलं आहे ह्या कार्याचा सार जर काही असेल तर ते हे आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी शूद्र, अतिशूद्र, शेतकरी आणि स्त्रियांना शिक्षणाचा आणि स्वाभिमानाचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं, आपलं आयुष्य खर्ची घातलेलं आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी जे काही आपल्या आयुष्याचा सगळ्यात जास्त वेळ जो खर्च केला तो शिक्षण ह्या विषयावर त्यांनी खर्च केला. कारण त्यांनी ओळखलं की स्त्रिया असतील, शूद्र असतील, अतिशूद्र असतील, जे की दलित आहेत, अस्पृश्य आहेत, तर त्यांच्यावर जे काही शोषण लादलं जातं आणि त्यांचं जे काही शोषण होतं त्याला कारणीभूत काय आहे हे महात्मा फुलेंनी नीटपणे शोधून काढलं. शिक्षणावर त्यांनी फोकस केला. त्याचं मुख्य कारण म्हणजे ते असं समजतात महात्मा फुले, त्यांनी त्यांचे सुभाषित पण आपण नेहमी म्हणून दाखवतो किंवा आपण आठवत राहतो. ते सुभाषित असं होतं की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले आणि इतके अनर्थ केवळ एका अविद्येने केले. म्हणजे बघा की महात्मा फुल्यांनी हे जे काही दारिद्र्याचं मूळ आहे आणि सांस्कृतिक आणि सामाजिक शोषणाचं जे मूळ आहे ते त्यांनी अविद्येत शोधलं आणि त्याला उत्तर म्हणून महात्मा फुलेंनी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये कार्य करायचं ठरवलं आणि सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मुलींसाठी पहिली शाळा काढली. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आता मुलींसाठी पहिली शाळा का काढली असेल त्यांनी, तर पुरुष सत्ताक व्यवस्थेचे, जाती व्यवस्थेचे आणि वर्गीय शोषणाचे सर्वाधिक बळी जर कोण असतील तर त्या समाजातल्या महिला. आणि त्यामुळे त्यांनी नक्की ओळखलं की जर ह्या जो लोकसंख्येमधला अर्ध्यापेक्षा थोडा कमी असलेला जो विभाग आहे लोकसंख्येचा तो महिला आहे आणि त्यांना जर आपल्याला मुक्त करायचं असेल तर त्यांना सगळ्यात पहिल्यांदा ज्ञान द्यावं लागेल, ज्यांच्या ज्ञानावर बंदी घातली गेलेली आहे ब्राह्मणी व्यवस्थेच्या माध्यमातून, ब्राह्मणी व्यवस्थेला. तर ती ज्ञानबंदी त्यांनी उठवली सगळ्यात पहिल्यांदा मुलींची, आणि मुलींची पहिली शाळा पुण्यातल्या भिडेवाड्यामध्ये त्यांनी काढली. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. 1848 मध्ये त्यांनी ही शाळा स्थापन केली आणि ब्राह्मणी व्यवस्थेला सर्वात पहिला तडाखा त्यांनी ही शाळा काढून दिलेली. आणि त्यांचं शाळा काढण्याचं जे उद्दिष्ट होतं ते केवळ शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणे एवढंच नाहीये, ते तर आहेच, परंतु त्याच्या माध्यमातून मुलींना शिकून त्यांना तर्कनिष्ठ बनवणे, त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे आणि त्यांच्यावर होणारे जे अन्याय आणि अत्याचार आहेत ते त्यांना ओळखता येण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण करणे आणि त्याच्या विरोधामध्ये महिला वर्गाला उभं करणं, हे प्रमुख उद्दिष्ट त्यांच्या ह्या मुलींच्या शिक्षणाची सुरुवात करण्यामागे. आता मुलींच्या शिक्षणाला सुरुवात त्यांनी करत असताना सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या ज्या सहचारिणी आहेत
क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले यांना त्यांनी पहिल्यांदा शिक्षित केलं. त्यांना शिक्षिका बनवलं. कारण मुलींना शिकवायचं म्हणजे महिला शिक्षिकेची गरज आहे आणि त्यांनी पहिल्यांदा आपल्या सहचारिणीला शिक्षिका बनवून त्यांनी त्याची सुरुवात केली. सावित्रीबाई फुलेंना मुलींच्या शाळेमध्ये शिकवायला जाण्यासाठी जे कष्ट उपसावे लागले त्याला काही तोड नाही. आपल्या सर्वांना हा इतिहास माहिती आहे. म्हणजे ब्राह्मणी व्यवस्थेच्या समर्थकांनी सावित्रीबाई फुलेंना शाळेमध्ये शिकवायला जाण्यासाठी सुद्धा प्रचंड असा विरोध केला. त्यांच्यावर शेणाचा मारा केला, त्यांच्यावर चिखलफेक केली, त्यांच्या चारित्र्यावर चिखलफेक केली, त्यांच्यावर हल्ले त्यांनी चढवले. एवढंच नाही, महात्मा फुल्यांवर देखील त्यांनी हल्ले चढवले. हे सगळं सहन करून त्यांनी मुलींच्या शिक्षणाचा जो प्रकल्प हाती घेतला होता तो प्रकल्प काही त्यांनी पडू दिला नाही, तो यशस्वी केला आणि सहशिक्षिका सुद्धा त्यांनी मिळवल्या. फातिमा शेख या सहशिक्षिका त्यांच्या मदतीला धावून आल्या आणि महात्मा फुल्यांनी ही एक टीम तयार केली आणि असंख्य लोकांनी त्यांना त्याच्यामध्ये मदत केली. महिलांच्या शिक्षणाला जो विरोध होता समाजाचा, ब्राह्मणी व्यवस्थेचा, तो याच्यासाठी होता की ते असं समजायचे की महिलांना शिक्षण देणं म्हणजे व्यवस्थेला धोका निर्माण करणं आहे. कारण त्यांना हे माहित होतं की महिला जर शिक्षित झाल्या तर सगळ्यात पहिल्यांदा ही जी काही ब्राह्मणी व्यवस्था होती, जाती व्यवस्था होती, पुरुष सत्ताक व्यवस्था होती, या पुरुष सत्ताक व्यवस्थेला खिंडार पडेल. कारण महिला विचार करू लागतील, शिक्षणामुळे त्यांची जी बुद्धी आहे ती सक्षम बनेल, तर्कनिष्ठ बनेल आणि एकूणच या त्यांच्यावर होणारं जे काही शोषण आहे त्या शोषणाची उकल करायला ते शिकतील. आणि मग ज्या महिलांना गुलाम बनवून कुटुंब व्यवस्था मजबूत करून त्या अनुषंगाने जाती व्यवस्था मजबूत करून ही जी काही शोषणकारी व्यवस्था आहे ती जी टिकवली आहे त्यांनी, तिला धक्का बसेल. त्याच्यामुळे महिलांच्या शिक्षणाला तीव्र असा विरोध होता आणि नेमकेपणानं महात्मा फुलेंनी ते हेरलं आणि मुलींच्या शिक्षणावर सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट त्यांनी त्यांच्या आयुष्याची, त्यांनी त्यांच्या वेळेची केलेली आहे. ही बाब आपल्या सर्वांना मला या ठिकाणी सांगावीशी वाटते. अशाच प्रकारे 1851 मध्ये त्यांनी शूद्र आणि अतिशूद्रांच्या मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था सुरू केली. त्यांच्यासाठी शिक्षणाची कवाडं त्यांनी उघडली आणि त्याच्यामध्ये जी काही शाळा त्यांनी सुरुवात केली, खरं तर स्वतःचं घरच त्यांनी शिक्षणाचं केंद्र बनवलं होतं. आणि एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे, त्या काळामध्ये महात्मा फुलेंनी ज्या काळात हे कार्य हातात घेतलं त्या काळामध्ये सर्व जाती धर्मातल्या मुला मुलींना त्यांनी शिक्षणाला संधी उपलब्ध करून दिली. म्हणजे अस्पृश्यांच्या मुलांना, विशेषतः मुलींसाठी तर वेगळी शाळा काढलीच होती, पण अस्पृश्यांच्या मुलांना आणि कुणब्यांच्या मुलांना शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी प्रवेश घ्यायला भाग पाडलं. तशा संधी त्यांनी निर्माण केल्या आणि हे सुद्धा ब्राह्मणी व्यवस्थेला काही देखवलं नव्हतं. आणि हे करण्याच्या पाठीमागचं काय उद्दिष्ट होता की त्यांना, म्हणजे तो जो काळ होता ह्या सगळ्या ब्राह्मणी व्यवस्थेनं बहुजनांच्या मुला मुलींमध्ये, युवकांमध्ये, युवतींमध्ये आणि एकूणच कष्टकऱ्यांमध्ये जो एक लाचारीपणा आलेला होता, जो त्यांनी आत्मसन्मान गमावलेला होता किंवा त्यांचा आत्मसन्मान काढून घेण्यात आलेला होता, महात्मा फुलेंना तोच आत्मसन्मान आणि स्वावलंबित्व बहाल करायचं होतं आणि ते मुख्य उद्दिष्ट त्याच्यामध्ये होतं. आणि म्हणून शिक्षणाला अत्यंत जास्त महत्व त्यांनी दिलं आणि ज्या समूहांना शिक्षणबंदी केली गेली होती, ज्या समूहांवर ज्ञानबंदी लादली होती, ती ज्ञानबंदी महात्मा फुलेंनी उठवली आणि त्यांना शिक्षण दिलं. आणखी एक बाब याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखी आहे की मुळात त्यांनी जे काही शाळा त्यांनी काढल्या आणि त्या शाळेमध्ये जे काही पाठ्यक्रम शिकवायला त्यांनी हातात घेतलं त्या पाठ्यक्रमाला, म्हणजे त्या विषय वस्तूला त्यांनी धार्मिक कर्मकांडातून सगळ्यात पहिल्यांदा मुक्त केलं आणि शिक्षणाचे जे कंटेंट्स आहेत, जे विषय वस्तू आहेत, ते विषय वस्तू हे शास्त्रीय दृष्टिकोन देणारे, तर्कनिष्ठ विचार करायला भाग पाडणारे आणि त्याचबरोबर मानवी मूल्यांनी अधिष्ठित असं अभ्यासक्रम त्यांनी नेमून दिला. हे लक्षात घेण्याजोगे आहे. म्हणजे एका प्रकारे त्यांनी जैविक बुद्धिजीवींच्या निर्मितीला चालना दिली. म्हणजे नुसतं शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार हा एवढाच भाग नव्हता, तर दुसरी एक बाब त्याच्यामध्ये की त्यांनी शिक्षकांचं सुद्धा प्रशिक्षण करायला सुरुवात केली. ही एक फार मोठी बाब आपल्या सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. महात्मा फुल्यांनी शिक्षकांचं जे प्रशिक्षण केलं ते कशासाठी केलं की शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार अधिक प्रभावीपणे व्हावा, हा त्याच्या पाठीमागचा उद्दिष्ट होतं. तर त्यामुळे त्यांनी ते केलेलं आहे. खास करून खालच्या जाती आणि स्त्रिया यांना स्वतःच्या हक्काची जाणीव झाली आणि ह्या त्यांच्या प्रयोगामुळे, आणि त्यांनी व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली. आणि पुढे राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, पेरियार
यांची ते प्रेरणास्थान बनले या क्षेत्रामध्ये आणि एकूणच समतेच्या क्षेत्रामध्ये. ही बाब आपण सर्वांनी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या जीवन कार्यामधला आणखी एक मैलाचा दगड म्हणजे त्यांनी सत्यशोधक समाजाची जी स्थापना केली त्यामध्ये आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 मध्ये त्यांनी जी केली ते चॅलेंज होतं. म्हणजे वैदिक धर्माच्या अनुसारे या समाजाची रचना झालेली होती आणि जो सांस्कृतिक प्रभाव होता तो वैदिक धर्माचा होता. मनुस्मृतीचा एकूण सांस्कृतिक प्रभाव आणि सामाजिक प्रभाव होता. समाजाची जी काही जडणघडण झालेली होती ती ब्राह्मणी धर्मानुसार झालेली होती आणि त्यामुळे त्या ब्राह्मणी धर्माच्या अनुसारे स्थापन झालेल्या समाज व्यवस्थेमध्ये शूद्रांना, अतिशूद्रांना म्हणजे दलितांना आणि स्त्रियांना दुय्यम स्थान होते आणि शूद्रांना तर स्थानच नव्हते. आणि ते जे काही स्त्रिया, अतिशूद्र आणि शूद्र यांच्यावरचं जे काही सांस्कृतिक प्रभाव आहे आणि यांच्यावरचा जो काही सामाजिक मागासलेपणाचा प्रभाव आहे त्याच्यातून त्यांना मुक्त करण्यासाठी त्यांनी एक प्रकल्प हातात घेतला आणि तो होता सत्यशोधक समाज. आणि त्यांनी एक संस्थात्मक रूप त्याला दिलं. आणि सत्यशोधक समाज स्थापन करण्याच्या पाठीमागचा जो उद्देश होता ते होता की सत्याची प्रस्थापना करणे, तर्क आधारित विचार करायला भाग पाडणारा एक सांस्कृतिक लढा त्यांनी सुरुवात केला. आणि ते कशासाठी तर समतेवर आधारित असलेली व्यवस्था, समाज व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी हा प्रकल्प त्यांनी हातामध्ये घेतला. त्या समतेच्या आधारावरती समाज निर्मितीचा प्रकल्प हा जो होता तर त्याच्यामध्ये जाती प्रथेपासून मुक्तता, अंधश्रद्धेपासून मुक्तता आणि ब्राह्मणी वर्चस्व झुगारून देणे हा त्याच्यामधला सर्वात महत्वाचा भाग होता. शूद्र आणि अतिशूद्रांना स्वाभिमानाची जाणीव या सगळ्या प्रक्रियेतून त्यांनी करून दिली आणि त्यांना सामाजिक गुलामगिरीतून मुक्त केलं. तशी वाट त्यांनी दाखवली आणि त्याच्यासाठी त्यांनी काही कार्यपद्धती समोर आणल्या. ते म्हणजे सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी काही कृती कार्यक्रम दिले. जसं की सत्यशोधक विवाहाची पद्धती त्यांनी समोर आणली. ती कशासाठी आणली की कुणब्यांचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं, शेतमजुरांचं जे काही जीवन आहे त्या जीवनामध्ये ज्या महत्वाच्या घटना घडामोडी आहेत जसं की लग्न आहे, विवाह, त्याच्यामध्ये अफाट खर्च व्हायचा. कारण पुरोहितशाहीनं त्याच्यामध्ये नफा बघितला आणि कुणब्यांना लुटण्याचं एक प्रमुख साधन म्हणून हे जे काही कर्मकांड आहेत वेगवेगळी त्या कर्मकांडाच्या माध्यमातून त्यांनी जी बिदागी घेत होते, जी काही दक्षिणा घेत होते त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात खर्च व्हायचा आणि अतिशय खर्चिक बनवलं त्यांनी विवाहाला. मग महात्मा फुल्यांनी तो पर्याय दिला. पर्याय काय दिला की लग्न जे आहे ते स्वस्तामध्ये करायचं आणि त्याच्यामुळे सत्यशोधक विवाहाचा पर्याय त्यांनी समोर आणला की लग्न स्वस्तात करा, कमी खर्चामध्ये करा, हा संदेश त्यांनी दिला. आणि त्यांनी ते सत्यशोधक विवाह घडवून आणले मोठ्या प्रमाणात. आता पण काही पुरोगामी चळवळीतले कार्यकर्ते आणि काही मध्यमवर्गीय कुटुंबातून येणारे जे लोक आहेत ते सत्यशोधक पद्धतीने लग्न करतात, परंतु लग्नाचा खर्च आवाढव्य करतात. म्हणजे त्याच्यातला जो पुरोहितशाहीचा भाग आहे किंवा ब्राह्मणांना बोलवणे, त्यांच्या हाताने लग्न लावणे हे टाळतात, परंतु लग्न करताना मात्र भव्य दिव्य असंच लग्न करतात, खर्च खूप करतात. तिथे मात्र महात्मा फुलेंनी जो उद्दिष्ट आपल्या समोर ठेवलेला आहे त्याला हरताळ फासला जातो. म्हणजे महात्मा फुलेंनी स्वस्तामध्ये लग्न करणे ही बाब समोर आणली होती. त्याचं कारण असं होतं की कुंड्यांचं जे उत्पन्न होतं ते अतिशय तुटपुंज होतं आणि जे त्यांना कर भरावे लागत होते ब्रिटिशांना, कर्जाचं ओझं त्यांच्या अंगावर होत होतं, त्याच्यामध्ये लग्नासारखा जो खर्च होता तो मोठा खर्च होता. तर ही एक बाब लक्षात घेणं आपल्या सर्वांना गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी एक मंच उपलब्ध करून दिला होता खालच्या जातीतल्या लोकांना, स्त्रियांना, शूद्रांना, अतिशूद्रांना, की आपली जे काही विचार प्रणाली आहे ती बदलण्यासाठी एक मंच आणि कृती कार्यक्रमासाठी सुद्धा तो प्राप्त करून दिला. सत्यशोधक समाजाने केवळ प्रबोधनच केलं. प्रबोधन तर केलं त्यांनी, गावागावांमध्ये सभा भरवल्या मोठ्या प्रमाणात, लोकांना चौका चौकामध्ये बोलावलं आणि त्यांचं प्रबोधन घडून आणलं मोठ्या प्रमाणामध्ये. ते तर त्यांनी केलंच, मोठ्या प्रमाणात प्रबोधन तर घडून आणलंच, पण त्यांनी कृती कार्यक्रम त्याच्यातून दिल्या. गावसभा भरवताना त्यांनी पंक्ती भरवल्या. त्या पंक्तींमध्ये अस्पृश्य, स्पृश्य यांना एकत्रित बसून जेवणावळ्या घालणं असेल किंवा व्यवस्थित काम करणं असेल, ह्या सर्व बाबी त्यांनी केल्या. आवाज येतो ना?
हो, येतोय याच्यातनं येतोय. सामाजिक जागृती खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाली आणि या चळवळीने एक नवा पायंडा घालून दिला आणि पुढे पुढे सत्यशोधक चळवळ ही मोठ्या प्रमाणात समोर आली. आपल्या सर्वांना सत्यशोधक चळवळीचा इतिहास नक्कीच माहिती आहे. महात्मा फुलेंनी केवळ ब्राह्मणी व्यवस्थेच्याच विरोधात नाही तर भांडवली व्यवस्थेच्या विरोधामध्ये सुद्धा भूमिका घेतलेली आहे. ही बाब आपण नीटपणे ध्यानात घेणं गरजेचं आहे. बऱ्याचदा असं होतं की महात्मा फुलेंच्या बाबतीमध्ये चर्चा करत असताना आपण केवळ त्यांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळीच्या योगदानावर फोकस करतो आणि बरेच अतिशहाणे लोक महात्मा फुलेंना ब्रिटिश धार्जिणं म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. म्हणून ही बाब मला आपल्या समोर आणायची आहे की महात्मा फुलेंनी आर्थिक शोषणाच्या विरोधामध्ये सुद्धा मोठी भूमिका घेतलेली आहे. त्यांनी ब्रिटिश राजवटीला किंवा ब्रिटिश राज्यकर्त्यांना जी निवेदनं दिलेली आहेत, ज्या मागण्या त्यांच्या समोर ठेवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये जमिनीच्या सुधारणेच्या संदर्भामध्ये सुद्धा जमीन सुधारणेच्या संदर्भामध्ये त्यांनी मागण्या उठवलेल्या आहेत आणि ब्रिटिशांची परकीय शोषक म्हणून त्यांनी संभावना केलेली आहे. हे आपल्या सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. त्यांनी जी कुणबी नावाची टर्म समोर आणली, कुणबी हा शब्द ते जे वापरले, तर ते कुणबी का म्हणायचे, कोणाला म्हणायचे, जे स्वतः जमीन कसतात, कुळवतात, ते सगळे कुणबी. म्हणजे त्यांचा जो लढा होता तो ब्रिटिशांच्या विरोधात होता, भांडवलदारांच्या विरोधात होता आणि जमीनदारांच्या विरोधात. जमीनदारशाही, सरंजामशाही आणि भांडवलशाही जे की साम्राज्यवादाचं रूप धारण केले होतं, त्यांच्या विरोधामध्ये संयुक्तपणे हे आंदोलन महात्मा फुलेंनी चालवलेलं आहे. स्थानिक सावकार जमीनदार आणि ब्रिटिश राजवट या दोन्हीच्या विरोधामध्ये महात्मा फुलेंचा लढा होता. हे आपण सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. कर्जबाजारी पणा जो आलेला होता त्याच्या विरोधामध्ये त्यांनी निवेदनं दिलेली आहेत. त्यांच्यामुळं त्या कर्जबाजारीपणामुळं शेतकऱ्यांचं, कुणब्यांचं आणि शेतमजुरांचं जीवन कसं उद्ध्वस्त झालेलं आहे हे अतिशय सविस्तरपणे त्यांनी निवेदनामध्ये त्याची मांडणी केलेली आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ त्यांनी जो लिहिला 1883 ला, तो नीटपणे जर आपण वाचला तर आपल्याला लक्षात येतं की शेतकऱ्यांचा महात्मा फुल्यांचा जो शेतकऱ्यांचा आसूड आहे तो केवळ इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात नाही, तर तो शेतकऱ्यांचा आसूड त्यांनी ब्रिटिश राजवटीवर सुद्धा उगारलेला आहे. म्हणजे जिथे जिथे शोषण करणाऱ्या ज्या ज्या संस्था आहेत त्या त्या संस्थांवर, त्या त्या राजवटीवर महात्मा फुल्यांनी आपला आसूड ओढलेला आहे, हे आपण लक्षात घ्यावं. कुणबी हा जो शब्द आहे ज्याच्यावर मी बोललो, हा शब्द मुळात जमीनदार वर्गापासून शेतकरी वर्गाला त्यांनी बाजूला केलेला आहे. म्हणजे त्यांनी मागणी उठवली होती की जे भूमिहीन शेतमजूर आहेत, जे टेनंट्स आहेत आणि जे भूमिहीन शेतमजूर आहेत, जे मोठ्या प्रमाणामध्ये पिझंट्स ज्याला आपण म्हणू शकतो, गरीब शेतकरी आणि भूमिहीन शेतमजूर, यांच्या बाजूनं त्यांनी अशी मागणी उठवली की जमीनदारांच्या ताब्यात असलेली जी शेती आहे आणि जी कसत आहेत शेतकरी आणि भूमिहीन शेतमजूर, त्यांच्या नावाने त्या जमिनी झाल्या पाहिजे, ही मागणी महात्मा फुलेंनी केलेली आहे. ही बाब आपण प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळं ते ब्रिटिश धार्जिणे होते असा आरोप करणारे जे नतदृष्ट लोक आहेत त्यांना आपल्याला हे उत्तर द्यावं लागेल आणि हे त्यांना समजावून सांगावं लागेल आणि आपण पण ध्यानात घ्यावं लागेल की त्यांचा जो लढा होता तो ब्रिटिशांच्या विरोधात पण होता. पण बऱ्याचदा काय होतं की ते ब्रिटिशांना ऍड्रेस करायचे, त्याच्यामुळे आपल्याला वाटायचं की ब्रिटिशांबद्दल त्यांचं जे धोरण होतं ते काही प्रमाणामध्ये सकारात्मक होतं, पण तसं नाहीये. त्यांचा जो वर्तन होतं ब्रिटिशांच्या बाबतीमधलं ते संमिश्र स्वरूपाचं होतं. जेव्हा जेव्हा त्यांना खालच्या जातीवर ब्राह्मणी व्यवस्थेकडून होणारं जे शोषण आहे, अत्याचार आहे, तेव्हा तेव्हा त्यांनी जी काही मागण्या उठवलेल्या आहेत त्या ब्रिटिशांकडे मागण्या उठवलेल्या आहेत की त्यांनी ही मागणी उठवली की खालच्या जातीतल्या मुला-मुलींना, अस्पृश्य जातीतल्या मुला-मुलींना शिक्षणाचा हक्क ब्रिटिशांनी कायद्यानुसार दिला पाहिजे. तसा कायदा त्यांनी केला पाहिजे. आपल्याला आठवत असेल की हंटर कमिशन पुढे त्यांनी जे निवेदन केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी या शिक्षणाच्या बाबतीतल्या अतिशय तपशीलवार मागण्या त्यांनी ठेवलेल्या. त्याच्यातली प्रमुख मागणी त्यांनी काय केली की लहान मुलांना आणि मुलींना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे. सक्तीचं याच्यासाठी की त्या सक्तीमुळे किमान कायदा होईल, म्हणजे कायद्याचा आधार त्याला प्राप्त झाला पाहिजे, हे त्याच्या पाठीमागचा एक कोर होतं. हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून महात्मा फुले जेव्हा जेव्हा इथल्या ब्राह्मणी सांस्कृतिक आणि सामाजिक मागासलेपणाच्या विरोधात बोलायचे तेव्हा तेव्हा त्यांना ब्रिटिशांकडे जावं लागायचं. कारण ऐतदेशीय कुठली अशी व्यवस्था नव्हती की जिच्याकडे ते ह्या मागण्या ते करू शकत असत. आणि ब्रिटिशांच्या बद्दल काही बाबतीमध्ये ते सकारात्मक होते. कुठे की ब्रिटिश असं म्हणायचे की कायद्यापुढे सर्व समान. ही बाब त्यांना नवीन वाटायची, ही बाब त्यांना ब्रिटिशांकडे खेचायची.
एका बाजूला मनुस्मृती असं सांगायची की कायद्यापुढे सगळे समान नाहीत, कायदा फक्त ब्राह्मणांना झुकतं माप देतो, ब्राह्मण महिला सुद्धा कायद्यापुढे समान नाहीत, शूद्र आणि अतिशूद्र हे कायद्यापुढे समान नाहीत, शूद्र आणि अतिशूद्रांवर मनुस्मृती किती अत्याचार अत्याचार लादणारे कायदे मनुस्मृतीनं समोर आणले हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. मनुस्मृतीनं स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र, अस्पृश्य यांना संपत्ती धारण करण्याचा अधिकार नाही असं सांगितलं, यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही असं सांगितलं. म्हणजे मनुस्मृतीचा कायदा याच्या तुलनेमध्ये ते ब्रिटिशांचा कायदा असं ते बघायचे आणि तेव्हा ते ब्रिटिशांना ऍड्रेस करायचे. तर ते जरा आपल्याला नीट समजावून घ्यावं लागेल. त्याच्यामुळं त्यांचा याच्यामधला जो राजकीय दृष्टिकोन होता तो दृष्टिकोन व्यवहारिक आणि रणनीतिक होता हे समजून घेणं आवश्यक आहे, ज्यामुळे त्यांच्या सामाजिक सुधारणेचा मार्ग मोकळा झालेला आहे. म्हणून महात्मा फुलेंच्या एकूणच ह्या सगळ्या कृती कार्यक्रमाकडे बघत असताना ब्रिटिश साम्राज्यशाही विरुद्धची त्यांची जी भूमिका आहे ही सामाजिक समतेच्या तत्वाशी सुसंगत होती. त्यांनी ब्रिटिश राजवटीला आव्हान देताना सामाजिक आणि आर्थिक शोषणाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला. त्यांचा हा दृष्टिकोन पुढे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर प्रेरणा देणारा ठरला. हे आपण सगळ्यांनी ध्यानात घेणं आवश्यक आहे. आता त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल जर आपण चर्चा केली तर ते जास्त संयुक्तिक ठरेल. तृतीय रत्न हे जे नाटक आहे ते त्यांचं पहिलं नाटक आहे, म्हणजे त्यांची पहिली साहित्य कृती आहे आणि त्या साहित्य कृतीमध्ये अतिशय साध्या भाषेमध्ये ब्राह्मणी व्यवस्थेवर त्यांनी ब्राह्मणी व्यवस्थेच्या अन्यायावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. हे आपण ध्यानात घ्यावं. नाटकातील जे संवाद आहेत ते अतिशय साधे आहेत पण थेट आहेत, तीक्ष्ण आहेत आणि विचार प्रवर्तक आहेत. शूद्रांच्या सामाजिक गुलामगिरीचं वास्तव चित्रण त्यांनी त्या नाटकामध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळे ते तृतीय रत्न हे नाटक बघणं फार गरजेचं आहे आणि ते महात्मा फुलेंच्या वैचारिक प्रगल्भतेची एकूण झलक त्याच्यामध्ये आपल्याला दिसते. आणि तृतीय रत्न हे जे नाटक आहे त्या महात्मा फुलेंच्या साहित्यिक प्रवासाची ती सुरुवात आहे. त्याच्यानंतर त्यांचं जे अत्यंत महत्वाचा जो साहित्य कृती आहे ती आहे ब्राह्मणांचं कसब. तर ब्राह्मणांचं कसब ह्या त्यांच्या साहित्य कृतीमध्ये जी 1869 मध्ये समोर आली, तर त्यांनी ब्राह्मणांना किंवा ब्राह्मणी व्यवस्थेचे जे संचालक आहेत त्यांना ते कसंही असं संबोधतात आणि तो पहिला हल्ला होता थेट आणि एकदम उघडं नागडं ब्राह्मणी व्यवस्थेच्या अनुषंगाने जे काही शोषण होत होतं त्याला त्यांनी उघड केलं आणि त्यांनी ब्राह्मणी व्यवस्थेला थेट चॅलेंज केलं, त्या ब्राह्मणी वर्चस्वाला थेट चॅलेंज केलं. हे आपण या आपल्याला म्हणजे ब्राह्मणांचा कसब ह्या त्यांच्या ह्याच्यामध्ये दिसून येईल. त्यांचं जे कर्मकांड आहे, धार्मिक वर्चस्व जे आहे ते त्यांनी समोर आणलेलं आहे. त्यानंतर गुलामगिरी हा जो ग्रंथ आहे 1873 मध्ये जो समोर आलेला आहे हा त्यांच्या आयुष्यातील साहित्य कृतीतला सर्वात महत्वाचा साहित्य कृती आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांनी त्याच्यामध्ये जाती प्रथेचं मूळ कशात आहे ते शोधण्याचा प्रयत्न त्याच्यात केला आणि भारतातल्या जाती प्रथेच्या अनुषंगाने जे काही शोषण होतं त्याची तुलना त्यांनी अमेरिकेतल्या गुलामगिरीशी केली. त्यांनी दाखवून दिलं की ब्राह्मणी व्यवस्थेने शूद्र आणि अतिशूद्रांना कसं गुलाम बनवलं आणि वैदिक धर्मग्रंथाचा जो धर्म ग्रंथ प्रामाण्य जे आहे वैदिक धर्मग्रंथाच्या संदर्भाने ते त्यांनी झुगारून दिलं आणि तर्कावर आधारित समतेची मागणी त्यांनी उठवली या गुलामगिरी नावाच्या पुस्तकामध्ये. त्याच्यामुळं हे पण आपण पुस्तक नीट समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. महात्मा फुलेंना जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर कारण ते पुढे दलित चळवळीचा आधार बनलेला आहे. शेतकऱ्यांचा आसूड हे जे पुस्तक आहे त्यांचं 1883चं हा महात्मा फुलेंचा अत्यंत व्यापक असा ग्रंथ आहे. त्या शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये त्यांनी शेतकऱ्यांची कशी लूट होते आणि शेतकऱ्यांचा एक वर्ग म्हणून पण शेतकऱ्यांना त्यांनी बाजूला केलेला आहे जमीनदार वर्गापासून आणि कुणबी ही संज्ञा त्यांनी त्याच्यामध्ये समोर आणलेली आहे, ही टर्म त्यांनी समोर आणलेली आहे आणि सर्व कुणब्यांना एकत्रित यायला सांगितलं. कुणाच्या विरोधात? ब्रिटिशांच्या विरोधात आणि ब्राह्मणी शोषणाच्या विरोधामध्ये, म्हणजे भांडवलशाहीच्या आणि ब्राह्मणशाहीच्या विरोधामध्ये कुणबी म्हणून एकत्रित येण्याचं आणि म्हणजे त्यांनी एका अर्थानं त्यांनी वर्ग म्हणून जमीनदारांपासून कसवणूक करणाऱ्या कुळवणूक करणाऱ्या शेतमजूर आणि शेतकऱ्यांना त्यांनी बाजूला केलेला आहे. त्यांनी सगळ्या जमीन मालकांना एकत्रित पकडलेलं नाही, त्यांनी कसणाऱ्या जमीन मालकांना बाजूला केलं आणि शोषण करणाऱ्या जमीनदारांना त्यांनी बाजूला केलं, म्हणजे बरोबर फरक केला त्यांनी आणि ही बाब आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे.
आणि शोषणाविरुद्धच्या लढ्याला त्यांनी त्या ठिकाणी प्रेरणा दिलेली आहे. सावकारशाहीच्या, ब्राह्मणशाहीच्या आणि भांडवलदारांच्या विरोधामध्ये ती सगळी मांडणी त्यांच्या त्या शेतकऱ्याच्या आसूडमध्ये आलेली आहे, आपण सगळ्यांनी बघितलं. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक त्यांनी लिहिलं आणि ह्या पुस्तकातून त्यांनी, मी मागे जसं बोललो, की सत्य, तर्क आणि समता ह्या बाबी त्यांनी त्याच्यामध्ये उद्दिष्ट म्हणून समोर ठेवलं आणि एक नवीन धर्म त्यांनी लोकांना देण्याचा प्रयत्न केला. जसं की ब्राह्मण धर्मातून, वैदिक धर्मातून जो शोषण होत होतं, ज्या जातीप्रथेचं जे की हायरार्की ज्या जातीप्रथेमध्ये होती, त्याच्यातून त्यांना मुक्त करण्यासाठी एक पर्याय म्हणून सार्वजनिक सत्यधर्म त्यांनी आपल्या सर्वांना दिला आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी धार्मिक कर्मकांडाचा कठोर विरोध केला, निषेध केला आणि ते नवीन मानवतावादी मूल्यांना प्राधान्य देणारी एक नवीन व्यवस्था त्यांनी समोर आणली आणि त्याच्यामुळं एक नवीन दृष्टिकोन आपल्या सर्वांना मिळाला, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. सत्यशोधक समाजाच्या तत्वांच्या बाबतीमध्ये त्यांनी अधिक स्पष्टता त्या पुस्तकामध्ये आणलेली आहे. तर त्यांनी जे काही लिखाण केलेलं आहे, त्या लिखाणामधली जी भाषा आहे त्यांची, ती अतिशय थेट आहे आणि आपल्या काळजाला भिडणारी आहे, शोषणाला उघड करणारी आहे. कुणाचाही मुलाहिजा त्यांनी त्यांच्या साहित्याच्या लेखनाच्या शैलीमध्ये त्यांनी ठेवला नाही. ती शैली फार परखड अशा स्वरूपाची ती शैली त्यांनी ठेवलेली आहे. महिलांच्या बाबतीमध्ये केवळ शिक्षणावरच त्यांनी असं कार्य केलेलं नाही, तर महात्मा फुलेंनी अनाथ बालिकाश्रम त्यांनी स्थापन केलं. त्याचबरोबर विधवांना आणि ज्या अनाथ मुली आहेत, ज्या विधवा आहेत आणि ज्या कुमारी माता आहेत, त्यांना संरक्षण देणारे आश्रम त्यांनी स्थापन केले आणि विधवा आणि पुनर्विवाहाला चालना देणारे अनेक कृती कार्यक्रम त्यांनी हातामध्ये घेतलेले. आपल्याला माहित होतं की महात्मा आजच्या घडीला सुद्धा जी बाब आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना शक्य नाही, ती बाब त्यांनी त्या कालखंडामध्ये, महात्मा फुलेंचा जो समकाल आहे तो जर आपण लक्षात घेतला, तर त्या काळामध्ये महात्मा फुल्यांनी आपल्या घरावर पाटी लावली की कुमारी मातांनो या आणि बाळंत व्हा. म्हणजे जेव्हा बालिका आणि जरट विवाह व्हायचे आणि पती लवकर मरून जायचा, त्यावेळी विधवांचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढायचं आणि त्यांच्यावर त्यांच्याच घरातल्या किंवा समाजातल्या पुरुष अत्याचार करायचे. कधी कधी त्यांच्या ज्या काही लैंगिक भावना आहेत त्या प्रचंड त्यांचं दमन व्हायचं महिलांचं आणि त्यातनं संबंध यायचे पुरुषांसोबत आणि त्यात निरोधक वगैरे त्यावेळेस नसायचे आणि त्यामुळे गर्भधारणा व्हायची. तर अशा काळामध्ये अनेक महिला, ब्राह्मण जातीतल्या असो किंवा गैर ब्राह्मण जातीतल्या असो, अस्पृश्य समाजातल्या असो, कोणी असो, तर त्या बाळंत व्हायच्या, गर्भधारणा त्यांना व्हायची आणि त्यांच्यावर अत्याचार व्हायचं. त्या परिस्थितीमध्ये त्यांना मारूनही टाकल्या जायचं किंवा मग समाजामध्ये आपले इब्रत जाईल म्हणून स्वतः महिला सुद्धा आत्महत्या करायच्या. अशा वेळी महात्मा फुल्यांनी आणि सावित्रीबाई फुलेंनी आधार दिला अशा महिलांना आणि त्यांनी जाहीर केलं की आमच्याकडे या, सुरक्षित राहा, आम्ही तुमची काळजी घेऊ आणि त्यांना संरक्षण दिलं महात्मा फुले. बघा तुम्ही की ही जी रिस्क महात्मा फुल्यांनी त्या काळात घेतली, ही रिस्क आज आपण घेऊ शकत नाही, हे मी असं म्हणतोय. आपल्याला भारतीय राज्यघटनेचा आधार आहे, नव्या कायद्यांचा आधार आहे, महिलांच्या बाजूने झालेले अनेक कायदे आपल्याकडे असताना देखील आज घडीला आपण आपल्या ऑफिसेसवर, आपल्या घरांवर अशा पाट्या लावू आपण धजत नाही. ही गोष्ट महात्मा फुलेंनी त्या काळात केलेली आहे. अर्थातच सावित्रीबाई फुलेंशिवाय महात्मा फुले अधुरे आहे. सावित्रीबाई फुलेंनी प्रचंड पावला पावलावर त्यांना साथ दिली या सर्व कार्यामध्ये आणि सावित्रीबाई फुले नसत्या तर कदाचित महात्मा फुलेंना हे सगळं करणं देखील जमलं नसतं किंवा तितकं सोपं गेलं नसतं असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे 1854च्या दरम्यान त्यांनी हे सगळे अनाथ बालिकाश्रम वगैरे त्यांनी खोलले आणि हे आपण समजून घेणं गरजेचं आहे की महात्मा फुलेंचं हे जे काही आउटस्टँडिंग कार्य होतं, याच्यातनं प्रेरणा घेणं पण गरजेचं आहे आणि याच्यातून आपण पुढं जाणं आवश्यक आहे. महात्मा फुलेंचं जे काही कार्य आहे, हे कार्य त्याची केवळ उजळणी करणे एवढंच आपल्याला अपेक्षित नाही, तर महात्मा फुलेंचं जे काही जीवन कार्य आहे, ह्याच्यातल्या ज्या काही ठळक ठळक गोष्टी मी या ठिकाणी एक प्रकारे उजळणी केलेली आहे त्यांच्या कार्याची, हे जर आपल्याला अंमलात आणायचं असेल तर आपल्याला महात्मा फुलेंचा हा जो जीवन आहे ते कृतीमध्ये आणावं लागेल आपल्याला. त्यांनी जे घालून दिलेलं कृती कार्यक्रम आहे तो आजही अंमलबजावणी करणं आवश्यक आहे आणि तेवढंच प्रासंगिक आहे. म्हणजे असं नाहीये की महात्मा फुले चं कार्य हे काही शतकापूर्वी, एका शतकापूर्वी होतं, 19व्या शतकातच होतं आणि 21व्या शतकात त्याची गरज नाही. उलट जास्त औचित्य त्याचं आता वाढलेलं आहे.
म्हणजे आज घडीला मनुस्मृतीचा जो विचार आहे, आपला आपला असा गैरसमज आहे की आपला जो काही समाज आहे तो भारतीय संविधानाच्या अनुसारी चालतो. तर हा गैरसमज आहे असं दिवसेंदिवस घडणाऱ्या घटना घडामोडींनी आपल्याला समजून येत आहे. आजही ब्राह्मणी व्यवस्थेचं खूप मोठं चॅलेंज आपल्या समोर आहे. ब्राह्मणी मूल्य जी आहेत ती समाजामध्ये आपला अजूनही फार मोठा पगडा ठेवून आहे. समाज मनावर ब्राह्मणी विचारसरणीचा पगडा फार मोठा आहे आणि त्याच्या विरोधामध्ये लढण्याची गरज आज तितकीच आहे. म्हणून महात्मा फुलेंच्या जीवन कार्यावर ही जी काही चर्चा आपण आज या ठिकाणी घडवून आणत आहोत, ही केवळ चर्चा न राहता ही चर्चा कृतीमध्ये कशी बदलेल याच्याविषयी आपल्या सर्वांना नियोजन करणं आवश्यक आहे. आणि म्हणून कधी नव्हे ते आज महात्मा फुले जास्त प्रासंगिक झालेले आहेत. आपण आपल्या आजूबाजूला पाहत आहोत की महिलांच्या बाबतीमध्ये महिलांवर जे काही अत्याचार होत आहेत, त्याच्या पाठीमागे जी पुरुष सत्ताक मानसिकता आहे, त्या पुरुष सत्ताक मानसिकतेला जर चॅलेंज करायचं असेल आपल्याला, तर महात्मा फुलेंच्या मार्गाने चालून आपल्याला उघड उघड भूमिका, थेट भूमिका घ्याव्या लागतील, जे की डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया ही क्रांतिकारी संघटना नियमितपणे घेत असते. ही अतिशय स्वागतार्ह बाब आहे. आणि आपण आपल्या खांद्यावरती महात्मा फुल्यांनी दिलेला जो झेंडा आहे समतेचा, तर्कनिष्ठतेचा आणि सत्याच्या प्रस्थापनेचा, तो झेंडा घेऊन ही डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया समोर जात आहे. ही अत्यंत चांगली आणि अभिमानास्पद बाब आहे. मी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचा या ठिकाणी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.